नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सध्या लिलाव प्रक्रिया सुरू आहे आणि याबाबत आमदार नारायण आबा पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना एक प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यावरती बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आमदार नारायण आबा पाटील हे खोटं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष गुळवे यांनी म्हटलेलं आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना या कारखान्यावरती NCDC, NSC या बँकांचं कर्ज आहे. याशिवाय बारामती ॲग्रोचं प्रकरण देखील न्यायालयात आहे. त्यामुळे हा कारखाना प्रचंड असा अडचणीत आहे. आर्थिक अडचणी या कारखान्यापुढे आहेत आणि या अडचणींमुळे कोणतीही संस्था लिलावात सहभागी होत नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या कारखाना सुरू व्हावा आणि सुरू करावा यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. आणि गेल्या वेळेस जी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील यांनी हा कारखाना सुरू करणार आहे असं शेतकरी सभासद यांना सांगितलेलं होतं आणि आता त्यांनी तो कारखाना सुरू करावा असंही ते म्हणालेले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले आहेत की या कारखान्याच्या लिलावाबाबत NCDCने प्रसिद्धीकरण केलेलं आहे आणि त्यानंतर अशी प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र या कारखान्यामध्ये प्रचंड अशा अडचणी आहेत आणि त्या अडचणींमुळे कोणीही हा कारखाना चालवायला घेण्यासाठी पुढे येत नाही किंवा लिलाव प्रक्रियेत सहभागी होत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी जे म्हटलेलं होतं की या कारखान्याची लिलाव प्रक्रिया थांबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सहकार्य गेल्या वेळेस मिळालेलं होतं आणि आता देखील ते सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केलेला होता. मात्र त्यावरती बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष गुळवे यांनी हा कारखानाच अडचणीत असल्याने कोणीही लिलाव प्रक्रियेत सहभागी होत नसल्याचं सांगितलं आहे. आमदार नारायण पाटील हे यावरून खोटं नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करत आहेत असं गुळवे यांनी म्हटलेलं आहे. याबाबत पुढे बोलताना गुळवे यांनी म्हटलेलं आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार पाटील यांनी कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या निवडणुकीत त्यांनी सर्व गट एकत्रित करण्यात त्यांना यश आले होतं. मात्र आम्ही म्हणजे माझे आमदार संजय मामा शिंदे आणि बारामती ॲग्रोच्या माध्यमातून आम्ही स्वतः हा कारखाना यशस्वीपणे सुरू करू शकत होतो. मात्र आमच्या पॅनेलला या निवडणुकीत अपयश आलं. आमदार पाटील यांनी दिलेल्या आश्वासनावर सभासदांनी विश्वास ठेवला, परंतु आता आमदार पाटील यांच्यावरील सभासदांचा विश्वास उडाला आहे, कारण ते हा कारखाना सुरू करू शकले नाही. पुढे बोलताना गुळवे म्हणाले की आदिनाथ कारखाना हा प्रचंड अडचणीत आहे. या कारखान्यावर NCDC व NSC बँकेचे कर्ज आहे. याशिवाय बारामती ॲग्रोचे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे हा कारखाना लिलावात घेण्यासाठी कोणतीही संस्था पुढाकार घेत नाही. आमदार पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे करमाळा तालुक्याचे आमदार आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नेमकी त्यांची काय भूमिका होती हे संपूर्ण तालुक्याने पाहिलेले आहे. नगरपालिका निवडणुकीत ते कुठेही दिसले नाहीत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र त्यांनी पक्ष चिन्ह असताना देखील त्यांनी या निवडणुकीत स्वतंत्रपणे अपक्ष निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला. पक्षाशी त्यांनी विश्वासघात केला असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पक्षाच्या चिन्हावरती ते निवडणूक न लढता अपक्षपणे या निवडणुकीत कार्यकर्त्यांना उतरवलं. स्वार्थासाठी तालुक्यातील नागरिकांची ते दिशाभूल करत आहेत. त्यांच्याकडून दिशाभूल सुरू असल्याचंही गुळवे यांनी म्हटलेलं आहे. माजी आमदार शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात विकास कामे आली आणि त्यांची सध्याची कामे काही ठिकाणी सुरू आहेत. करमाळा तालुक्यातील तहसील कार्यालयाचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. प्रशासकीय भवन इथे व्हावं यासाठी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते निधी मिळाला होता आणि त्या
निधी मिळाल्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन देखील अजितदादा पवार यांच्या हस्ते झालं होतं. मात्र हे भूमिपूजन झालेली जागा देखील बदलण्यात आली. मात्र राजकीय हेतूसाठी आमदार पाटील यांनी ही जागा बदलण्याचा घाट घातला. शिंदे यांनी आणलेल्या कामासाठी इमारत उभारण्यासाठी आमदार पाटील हे जागा पाहत आहेत असा टोलाही गुळवे यांनी लगावलेला आहे. याशिवाय पुढे बोलताना आणखी गुळवे म्हणाले की आमदार पाटील हे छोटे नेरेटिव्ह करमाळ तालुक्यात तयार करत आहेत. आदिनाथ कारखाना हा बारामती अॅग्रोच व्यवस्थित सुरू करू शकत होता, कारण ह्या करमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित आम्ही पाहतो. मात्र त्याला विरोध करण्यात आला. तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित आम्हाला समजतं. शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आम्ही नेतो. एका बाजूला हळगाव कारखाना आहे, दुसऱ्या बाजूला बारामती अॅग्रोचा शेटफळगडे हा कारखाना आहे. येथील शेतकऱ्यांच्या ऊसाच्या गाळपाची पूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत. बारामती अॅग्रोचे हे कारखाने कायम शेतकऱ्यांसाठी मदतीला हात देतात. यावर्षी देखील शेतकऱ्यांचा एक टिपरू देखील आम्ही ठेवणार नाही, संपूर्ण ऊस गाळप करणार आहोत असंही त्यांनी शेवटी बोलताना सांगितलेलं आहे. बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळे यांच्या प्रतिक्रियेबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. धन्यवाद.